परिक्रमा केले। आपल्याकडून जर पाप घडला असेल, या पापाचं प्रायश्चित्त जर काय असेल तर केवळ आणि केवळ तीर्थयात्रा, आणि तीर्थयात्रेमध्ये जाऊन संयमपूर्वक काम क्रोध लोभ सगळे बाजूला ठेवून ही तीर्थयात्रा केली तर आपलं जीवन सफळ करून देणारी तीर्थयात्रा आहे। म्हणून साधू संतांनी सांगितलं, जव हे सकल सिद्ध आहे शरीर चांगलं आहे तोपर्यंत साधू संतांनी सांगितलं की अशा पापाचा प्रायश्चित्त करण्यासाठी तीर्थयात्रा तू कर। जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको। म्हणून हे साधन या ठिकाणी भगवान श्री विष्णूनं देवर्षी नारदाला सांगितलं, आणि देवर्षी नारद सगळ्या आधी आपल्या बापाजवळ गेले, ब्रह्मदेवाजवळ गेले, ब्रह्मदेवाच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आणि बापाला सांगितलं, मला शिवमहापुराण कथा सगळी सांगा। म्हणून ब्रह्मदेवानं सगळी शिवमहापुराण कथा सांगितली आणि सांगितल्यानंतर सगळ्या तीर्थाचं भ्रमण सुद्धा केलं। 3.5 कोटी तीर्थ आहेत म्हणून सांगितलं जगामध्ये। जेवढे आपल्या शरीरावर रोम आहेत तेवढे तीर्थ आहेत। आपल्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत, केस, आणि शास्त्र सांगतंय या रोमाच्या मुळाशी एक पाप राहते, आणि हे एक पाप घालण्यासाठी 3.5 कोटी तीर्थाला जायचे। शक्य आहे का बघा 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये? शक्य नाही। म्हणून कृपाळू साधू संतांना आपल्यासाठी काय केलंय की एकाच तीर्थाला गेलं तरी अनेक तीर्थाचं फळ आपल्याला मिळते। म्हणून काही धाम आहेत त्याच्यामध्ये। धाम म्हणजे काय? त्या ठिकाणी भगवंताचा सतत वास आहे। ज्या ठिकाणी आपण बसून ही कथा ऐकतो याचं नाव आहे श्री रामेश्वरम धाम, आणि या ठिकाणी भगवान श्री शंकराचा सतत वास आहे, सतत वास, तिथून जात नाहीत ते, म्हणून हे धाम आहे। म्हणून या धामाच्या चरणावर साष्टांग नमस्कार। जय जय रामेश्वरम। सगळे तीर्थयात्रा करायला लागले। जे जे शिवाचे तीर्थ आहेत, भगवान श्री शंकराचे तीर्थ आहेत, काशीला गेले, ब्रह्मदेवा जवळ जाऊन सगळं शिव तत्व विचारून घेतलं
आणि सगळीकडे यात्रा करू लागले, निर्गुण